नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून क्लोजर जीपला जोरदार धडक दिल्याने क्लोजरचे टायर फुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या भीषण धडकेत 3 जण जागीच ठार झाले आहेत, तर 8 ते 10 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील उळे गावचे रहिवासी असल्याचे समजते. ग्रामीण भागातील हे सर्वजण काही कामानिमित्त प्रवासाला निघाले होते. मात्र महामार्गावर आलेल्या या अचानक धडकेत संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे. गंभीर जखमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालय परिसरात अपघातातील नातेवाईकांसाठी मोठी गर्दी निर्माण झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. महामार्गावरील CCTV फुटेज तपासून अपघाताचे नेमके कारण समजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानव जीवाची किंमत क्षणात संपून टाकणारा हा अपघात पुन्हा एकदा महामार्गावरील वेगाचा प्रश्न समोर आणतो. प्रशासनाने आणि चालकाने वेगावर नियंत्रण ठेवून नियम पाळण्याची गरज आजच्या घटनेतून ठळक स्पष्ट होत आहे. एक मिनिट जरा एक मिनिट मग मारते जरा एक मिनिट. जर लातूरच्या गुरुबर टाकतात ना लगेच. हा राहुल ऍक्सिडेंट झाले.